वर्षा का सिर्फ मैं ही दिख रही हूँ। नमस्कार मित्रांनो, मी समीक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. तुम्ही ही वन डे ट्रिप करायचा प्लॅन करताय का, जिचे माइंड रिलॅक्सिंग, वॉटर पार्क, धमाल, मज्जा, मस्ती सगळं एकाच ठिकाणी, म्हणजे तुम्ही बरोबर वेळेवरती आलात. तर आज आपण विजिट करायला जात आहोत स्नेह रिसॉर्टला. स्नेह रिसॉर्ट आपल्या अगदीच जवळ म्हणजे कासरसाई डॅम जवळ हिंजवडी पासून 10 ते 12 किलोमीटर दूर आणि पुण्यापासून 20 ते 25 किलोमीटर दूर आहे. ह्या रिसॉर्टमध्ये टोटल किती पॅकेजेस आहेत, त्याचे मूल्य किती आहेत, त्यासाठी आपल्याला कोणकोणते प्रोसिजर्स करावे लागतात, प्रत्येक गोष्ट इन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. येथे तुम्ही ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता आणि नसेल तर ऑफलाईन बुकिंग सुद्धा इथे अवेलेबल आहे. इथे प्रत्येक पॅकेजेसला अडल्ट आणि किड्सचे अमाऊंट वेगळे असणार आहे. रिलॅक्स पॅकेजिंग, इव्हनिंग रिलॅक्स पॅकेजिंग, डिलाइट पॅकेज, प्लेजर पॅकेज, इव्हनिंग पॅकेज हे सगळे इथे अवेलेबल आहे. इव्हनिंग पॅकेजची वेळ ही दुपारी 3 ते संध्याकाळी 9:30 पर्यंत असणार आहे. प्रत्येक पॅकेजेसचे तिकीटचे अमाऊंट वेगवेगळे आहे. इथे आमचं तिकीट ऑफलाईन होतं. तिकीट काढून झाल्यानंतर ते एक बँड देतात. ते बँड आपल्याला हातामध्ये घालावं लागतं आणि त्यानंतर आपली एंट्री होते. आम्ही घेतलेलं पॅकेज हे डिलाइट पॅकेज होतं. त्याचं अडल्टचं पर पर्सन अमाऊंट होतं 1919 आणि किड्सचं 1818. ह्याचं टायमिंग सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होतं. आतमध्ये एंट्री केल्याबरोबर आम्ही संडेला गेलतो, त्याच्यामुळे इकडची प्रचंड गर्दी तुम्ही बघू शकता. येथे ब्रेकफास्टला मिसळ पाव, इडली, सांबार, पोहे सर्व काही होतं आणि याची टेस्ट खरंच खूप छान होती. तसंच नाश्ता झाल्यावर इकडची कॉफी सुद्धा ट्राय केली. पटापट ब्रेकफास्ट संपून आम्ही लगेचच किड्स ॲक्टिव्हिटी बघितल्या आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं 11 वाजताच्या शोसाठी. कुठलीही ॲक्टिव्हिटी करण्याआधी एंट्री करताना आपल्या बँडवरती टिक मार्क केली जाते. येथील प्रत्येक पॉइंट्स हे अविस्मरणीय आणि खूप पाहण्यासारखे आहेत. फोटो शूटिंगसाठी तर हे प्लेस एकदम परफेक्ट आहे. इथे प्री वेडिंग शूट सुद्धा अलाव आहे. इथे प्रत्येक पावलं तुम्हाला वेगवेगळे कलाकार दिसतील. गाईज, ही खुर्ची स्पेशली त्या पर्सनसाठी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिलाय पण मला सबस्क्राईब केलेलं नाहीये. आणि हे फॉर ट्री लवर्स. आता हे सगळे आनंददायी दृश्य पाहून वेळ झालती एलियन शोची, त्याच्यामुळे आम्ही लगेचच निघालो एलियन शो बघण्यासाठी. इकडचं डेकोरेशन सुद्धा अगदी एलियन प्लॅनेट सारखेच आहे. अनुभव के लिए स्पेस शो संपल्यानंतर बाहेर लगेचच वेगवेगळे फोटो काढण्यासाठी मागं खूप वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड्स दिलेले आहेत. आणि ते स्पेशल मिलिटरी एरिया सुद्धा आहेत. ते सगळे सोल्जरच्या संबंधित वस्तू आहे. जर कोणाला घालायचे असेल तर तिथं कपडे सुद्धा आहेत. तसेच आर्टिफिशियल हेलिकॉप्टर आणि एक गाडी सुद्धा आहे. माझ्या पप्पांनीही तो कॉस्ट्युम ट्राय करून पाहिला. तसेच इथे एक मिररचा बुलबुलैया सुद्धा आहे. सगळीकडे फक्त मिररच दिसेल.
हेच ते क्षण जे बघण्यासाठी मी कधीपासून वाट बघत होते. हे आहे रिसॉर्टचं टॉप व्ह्यू. आता आपण आलो आहे ॲक्टिव्हिटी एरियामध्ये. इथे लहान मुलांपासून ते अडल्टपर्यंत प्रत्येक प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे. जर आपल्या बँडमध्ये एखादी ॲक्टिव्हिटी नसेल तर तुम्ही 120 रुपये देऊन ॲक्टिव्हिटी घेऊ शकता. हा या रिसॉर्टमध्ये आलेला सगळ्यात भारी अनुभव होता माझ्यासाठी. आम्ही इकडची राईड सुद्धा एन्जॉय केली. हा आहे प्राचीन काळातील एक अनोखा खेळ जिथे एका हाताने इशारा केला की लगेच दुसरावाला समजतो की नाव काय आहे. इथे एक ट्रेन सुद्धा आहे ज्याच्याने आपण सगळ्या रिसॉर्टला एक राऊंड आणि हे बँड मध्ये इन्क्लूड सुद्धा असतं. इथे कलेच्या संबंधित सुद्धा ऍक्टिव्हिटी दिसतील. एवढेच नाही तर इथं हॉर्स रायडिंग आणि कॅमल रायडिंग सुद्धा आहे जे प्रत्येकाने इथं भेट द्यायलाच पाहिजे. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.